रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. सोनी मराठीच्या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या संकल्पनेबद्दल काय सांगाल महाराज? सोनी मराठीने सुरू केलेला हा कीर्तनाची वारी उपक्रम आज आगळा वेगळा म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं जातंय. त्याचं कारण असं, कीर्तनाच्या वारीच्या ह्या फेऱ्यांच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतातले कीर्तनकार इथे येत आहेत आणि भिन्न भिन्न वयोगट एकत्र येऊन हा हरिनामाचा काला स्वतः खाऊन सगळ्यांना देणार आहेत. वा 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 वा. एरवी स्पर्धा असते, परंतु सोनी मराठीने त्यातला स्पर्धा शब्द बाजूला ठेवून श्रद्धा प्रधान उपक्रम केला. पण बाहेर पडणं हा प्रकार नाही. तर 3 जणांनी कीर्तन सादर केलं तर त्यातले 2 जण पुढच्या वारीला निघतील आणि राहिलेला तिथं मुक्काम करेल. आणि एक सुंदर भावना अशी आहे की वारकरी प्रवास करतो तेव्हा पण भजनच करतो आणि मुक्काम करतो तेव्हा सुद्धा तो तिथे भजनच करतो. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या या सारथ्य पदावर आसनस्थ व्हावं. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तर मंडळी, आता आपल्या दुसऱ्या सारथ्याचं स्वागत करूयात, ज्या महिला संन्यासी परंपरेच्या मठाधिपती आहेत आणि अखिल भारतीय वारकरी महासंघाच्या अध्यक्ष आहेत. पाचारण करूयात हरिभक्तीपरायण राधाताई सानप यांचं. ताई, सेवा सादर करण्यासाठी तुमच्या सगळ्या परंपरेतल्या लेकी येतील, त्यांना तुम्ही गुरुमंत्र काय द्याल? लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा बहुतांची. जसं जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बैनाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गार्गी, मैत्रीय अनेक वारकरी संप्रदाय स्त्रिया होऊन गेल्यात, तसं इथून पुढे या महाराष्ट्राच्या माध्यमात आपण असं सांगूया की पुढील ज्या युवती आहेत त्या जर कीर्तनकार बनल्या तर नक्की मला वाटतं सोनी मराठी वाहिनीच्या निमित्ताने सोन्यासारखे दिवस आणि सोन्यासारखे विचार या युवतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. वा 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 वा. मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या आसनावर आसनस्थ व्हावं. माऊली, आता या भागातल्या आपल्या पहिले सेवेकऱ्याला पाचारण करूयात. हरिभक्तीपरायण योगेश महाराज यादव. हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण पक्षी अंगणी उतरती जे का गुंतो राहती, पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोन. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतो राहती, पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोन. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोन. वस्ती करा वस्ती आला प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोन. चरण एका जनार्दन, चरण एका जनार्दन, चरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन. ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन. शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन, ऐसे असता भय कवन. पैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी, जोवरी प्राचीनाची दोरी,
जोवरी प्राचीनाची ऐसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी जोवरी प्रार्थनाची दोरी विठ्ठल 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 सद्गुरुजोग महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरता गायलेला अभंग चंद्रभागेसारख्या पवित्र असणाऱ्या शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा माणसानं संसारात कसं राहिलं पाहिजे आणि कुठपर्यंत राहिलं पाहिजे याचा उपदेश करणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर या अभंगाचा विचार केला तर एक गोष्ट ध्यानात येईल. नाथ महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक दृष्टांत सांगितला, दुसऱ्या चरणामध्ये सिद्धांत मांडला, तृतीय चरणामध्ये पुन्हा दृष्टांत सांगितला आणि चौथ्या चरणामध्ये मनुष्य जर असा राहिला तर त्याचा परिणाम काय हे चौथ्या चरणामध्ये महाराजांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर या सृष्टीवरती 84 लाख योनी आहेत, पण त्या 84 लाख योनीमध्ये सगळ्यात बुद्धिवान प्राणी आपण कोण समजतो? मनुष्य समजतो. पण माझं एक मत आहे की माणसाला बोला येतं म्हणून माणूस स्वतःला बुद्धिमान म्हणतो. पण ऐका, बोला येतं म्हणून बुद्धिमान म्हणतो. मग जर माणूस जर बुद्धिमान असता तर नाथ महाराजांना याच माणसाला पक्षाचं उदाहरण का द्यावं की या जगाच्या पाठीवरती माणसापेक्षा बुद्धिमान प्राणी आहेत. कशावरून म्हणता महाराज? आता जुनी माणसं म्हणायची, पहा, चिमणीनं माती अंगावरती ओढून घेतली तर पाऊस पडणार, आणि त्या दिवशी पाऊस पडतच होता. मनुष्याचं खातं गेल्या काही दिवसामध्ये बऱ्याच वेळा सांगितलं 15 दिवसात पाऊस पडेल, पण काही निदर्शनास आला नाही. याचाच अर्थ आहे मनुष्यापेक्षा बुद्धिमान प्राणी आहेत. महाराज मग या जीवनाचा विचार केल्यानंतर नाथ बाबांना ध्यानात घेतलं, अरे ते पक्षी उन्हाळ्यामध्ये धान्य वाळत घातलेलं असतं, त्या धान्यावरती आपल्या अंगणात येऊन बसतात, पाहिजे एवढं धान्य खातात, पण खाऊन झाल्यानंतर असं कधी घडलंय का? आले म्हणले, मावशी अहो उद्या वाळत घालाल की नाही हे माहिती नाही, एक काम करा, तुमच्या घरातली थोडीशी पिशवी द्या, भरून न्यायचंय. कधी म्हणत नाहीत. अहो त्यांना माहिती आहे उद्याची चिंता करायची कशा करता, भर उन्हाळ्यात कुठंच काही खायला नसतं, पण तरी सुद्धा ते पक्षी जिवंत राहतात, कारण देवानं त्यांची सोय केली, उमराची पिकलेली फळं. महाराज त्यांना माहिती आहे, ज्यानं चोच दिली ना तो शेवटी दाना सुद्धा पुरवणार आहे. उद्याची चिंता करायची कशा करता? पण माणसाचं उलट आहे, आजचं भागलंय ना तरी उद्याच्या चिंतेकरता माणूस घरात कणगीच्या कणगी भरून ठेवतोय. ऐका, त्या पक्षासारखं माणसानं संसारात राहिलं पाहिजे. आता मग राहायचं कुठपर्यंत? महाराज सांगतात, जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीनाची म्हणजे प्रारब्धाची शिदोरी जोपर्यंत बळकट आहे ना तोपर्यंत माणसानं संसारात राहिलं पाहिजे. संसारात राहा, पण तो संसारच परमार्थ कसा होईल याचा विचार जीवनात करा. महाराज नाथ महाराज म्हणतात, ठीक आहे, पक्षासारखं राहता जरी नाही आलं ना तरी अजून एक उदाहरण देतो. राहायचं कोणासारखं? वस्ती करासारखं. आता पहिली गाड्यांची सोय नव्हती, या गावावरून त्या गावाला जायचं म्हटलं तर लोक पायी प्रवास करायचे, आणि संध्याकाळ झाली की काय करायचे, एखाद्या गावामध्ये विसाव्या करता घर पाहायचे. एखादा पाहुणा आपल्या घरी आला आणि आपल्याला म्हटला, दादा अहो पुढच्या गावाला जायचं होतं पण आता अंधार झालाय, जाऊ शकत नाही, तुमच्या घरी राहायला ठिकाण मिळेल का? तुम्ही म्हणता राहा. मग रस्त्यानं चालणारा वाटसरू आपल्या घरी राहतो, म्हणजे घर राहण्याकरता दिलं. सकाळी उठल्यानंतर तो तुम्हाला असं म्हणत नाही, दादा जे घर राहायला दिलं होतं तेवढं नावाव करता का? बरं याचाही विचार कधी करत नाही तो. बरं ज्या घरात राहायला दिलं त्या घराचा जरी आतून कलर गेला असेल, पोपडे धरले असतील, तरी तो विचार करत नाही ह्याला कलर दिला पाहिजे का? त्याला माहिती आहे का आजच्या दिवस राहण्याकरता मिळाले ना, उद्या सकाळी उठायचंय आणि निघून जायचंय. तसं जगाच्या मालकांना हा देहरूपी देह सुद्धा, हा हे घर सुद्धा आहे ना, काही दिवसाकरता, काही महिन्याकरता, काही वर्षाकरता भाड्यानंच राहायला दिलंय. मग या देहाबद्दल सुद्धा आसक्ती धरू नका. एक दिवस हा देह सुद्धा आपल्याला सोडायचा आहे आणि एक दिवस हा देह सोडून सुद्धा आपल्याला जायचंय. पण दुर्दैव माणसाचं एकच आहे, सांगू का महाराज, माणूस सापाला भीतो, माणूस सापाला भीतो, पण महाराज त्याच सापावरती गारुडी काय करतो? पैसे कमवतो. महाराज जो एका ठिकाणी साप आपल्याला
महाराज भय वाटतो, तोच साप त्या गारुड्याचं पैसे कमवण्याचं साधन आहे. बरोबर आहे ना? त्या गारुड्याला म्हणतो ना, हो तो चावेल, फणा काढलाय त्यानं. तो म्हणतो काही हरकत नाही. म्हणले जेव्हा फणा काढलाय ना, त्या फण्याचे 2 दात आहेत ना, ते मी काढून ठेवलेत. मी दात काढून ठेवलाय त्याचा, त्यामुळं मला याची भीती नाही. महाराज संसार आपण करतोय, पण संसाराचा फणा असा आहे, त्या संसारी फण्याला मोहाचा दात जर असेल ना, तर महाराज हा फणा सुद्धा शेवट आपल्याला लयाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. महाराज फक्त एकच केलं पाहिजे. करायचं काय तर या संसारात राहायचं त्या वस्तीकरासारखं राहायचं. आपलं काम संपलं ना दादा, जगाचा निरोप घ्यायचा आणि निघून जायचं. महाराज असा जर माणूस राहिला तर त्या माणसाच्या जीवनात होतं काय, त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं भय त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. महाराज माणसाच्या जीवनात 2 प्रकारचं भय. एक माणसाच्या जीवनात मरणाचं भय आहे, आणि दुसरं भय म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्या लेकरा बाळाचं काय होईल त्याचं भय. महाराज या 2च गोष्टीचं भय आहे. बरं भय असण्याचं कारण तरी काय? काळ आपल्या पाठीमागं लागण्याचं कारण. तर काळाची एक वस्तू आपल्याकडे आहे, त्या वस्तूला आपण आपलं म्हणतो. कोणतं? देह हे काळाचे, धन कुबेराचे. महाराज हा देह काळाचा आहे, पण याला आपण आपलं म्हणतो म्हणून आपल्या पाठीमागं काळ लागला. उदाहरणार्थ, बाबा तुमच्या खिशात 10,000 आहेत, पण तुम्ही असे रस्त्यानं चालत निघाला, एखादा चोर आला आणि तुमच्या खिशातले 10,000चे बंडल चोरला. तुम्ही काय म्हणता? बरं झालं खिशाला ओझं होतं, असत ना? नाही, तुम्ही काय करता? त्याच्या पाठीमागं धावत सुटता. का? तर आपले पैसे घेऊन निघाला म्हणून. तसंच महाराज आपला हा देह काळाचा आहे. तुकोबारे सांगतात या काळाच्या तावडीतून सुटण्याकरता 3 मार्ग आहेत. ऐका, पहिल्यांदा व्यवहारातलं सांगतो, एखादा मूर्ख जर आपल्या पाठीमागं लागला तर त्याच्या कानाखाली हाणायची, त्याला बाजूला करायचं. दुसरा मार्ग, एखादा मूर्ख जर आपल्या पाठीमागं लागला तर तो ज्या गावात राहतो ते गाव सोडायचं आणि दुसऱ्या गावात जाऊन राहायचं. आणि तिसरा मार्ग, तो मूर्ख जर एखादा पाठीमागं लागला तर त्या मूर्खापेक्षा एकतर बलवान व्हायचं किंवा त्याच्यापेक्षा बलवान असणाऱ्याची संगत करायची. आता आपल्या पाठीमागं काळ लागलाय, तुकोबारे म्हणतात करायचं काय? मग त्या काळाच्या थोबाडात मारायची. तो का म्हणे? काळा हाना तोंडावरी आणि भाता भरा हरी राम. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय विठोबा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सादरीकरणासाठी. रामकृष्ण हरी. ताई काय सांगाल? योगेश महाराजांनी खूपच सुंदर कीर्तन केलेलं आहे. जे चिंतन आहे ते खूप सुंदर आणि छान मांडलं. पक्षिणी अरे खोप्यामध्ये खोपा सुगर अणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. वा वा वा. म्हणजे बाकीच्यांनी तिच्या खोप्यावर आक्रमण करू नये याच्यासाठी तो सुगरण नावाचा पक्षी खूपच सुंदर, रूम मध्ये रूम जशी आतली रूम तसा सुगरणीचा खोपा बनवलेला असतो तो खोपा. आणि महाराज तुमचा स्वर ताल तर छानच होता. महाराज मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईल. असंच आपलं कीर्तन लाडकं व्हावं. वा वा वा. आता दादांना विचारूया. दादा, मला तुमचं वैशिष्ट्य हे वाटलं, तुम्ही तुमच्या निरूपणाच्या पहिल्या वाक्यापासून अभंगाच्या मूळ अंतरंगाच प्रवेश केलाय. वा वा वा. मला असं वाटतं जाता जाता समाजातल्या काही अनिष्ट रूढी, चुकीच्या प्रथा किंवा त्याचा जो एक डामडौल आहे, तुम्ही जसं म्हणालात की माणसाला बोलता येतं म्हणूनच तो म्हणतो की माणूस बुद्धिवान प्राणी आहे, एवढीच बुद्धी त्याची व्यवस्थित चालते. तर ह्या ज्या वैगुण्याना टपल्या मारत असं पुढं आपण निघून त्याला जागेवर आणून जागच्या जागी त्याची जागा दाखवली, अशा जागा तुम्ही जागोजागी सांभाळल्यात. मला तुमच्या प्रतिभेचं नक्की कौतुक आहे. गोड कीर्तन. सगळा खटाटोप म्हणजे लहानपणापासून अगदी माझी आजी, मी लहान होतो तेव्हा मला पाय दाबायला लावायची आणि पाय दाबत असताना मला गवळण शिकवायची. म्हणजे पुढं गवळण म्हणायची, मी पाठीमागं गवळण म्हणायचो. ती एक गवळण सुंदर होती. कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे. मग महाराज 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 मला मी तर आवाजाच्या पोताच्या प्रेमात आहे तुमच्या. तुम्ही त्या 2 ओळी म्हणा. त्याच्यामध्ये वेणीचं गेली सुटून असं एक पद आहे. ते करत असताना माझी बहीण पलीकडचा पाय दाबत असायची. आजी मला खुणवायची आणि तिची वेणी ओढायला लावायची. म्हणजे हे सगळं आनंदात. अगदी आजीनं संध्याकाळचं अगदी जरी उशिरा झोपलो तरी सकाळी पारुसा लहानपणीच अगदी उठवून काकड्याला घेऊन जायची. माझी आजी अंगठा बहादूर होती.
पण संपूर्ण भजनी मालिका तोंडपाठ. वा 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 वा. खरंच महाराज राम कृष्ण हरी. भाव घाली आई आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी. धाव घाली आई आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे विमुटी, झाले वियोगे विमुटी, झाले वियोगे विमुटी. करावे शीतळ बहु झाली हळहळ, बहु झाली हळहळ, बहु झाली हळहळ. हा करावे शीतळ बहु झाली हळहळ, बहु झाली हळहळ, बहु झाली हळहळ. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी. धीर नाही माझे पोटी झालो वियोगे विमुटी, झालो वियोगे विमुटी, झालो वियोगे विमुटी. तुका म्हणे डोई कधी ठेवी नये पायी, कधी ठेवी नये पायी, कधी ठेवी नये पायी. तुका म्हणे डोई कधी ठेवी नाही पायी, कधी ठेवी नाही पायी, कधी ठेवी नाही पायी. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी झालो योगे. धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे त्रिपुटी, झालो वियोगे त्रिपुटी, झालो वियोगे त्रिपुटी. पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु भगवान बाबा की, सद्गुरु भीमसिंह महाराज की. बोलो रे भाई धाव घाली आई आता पहातेस काही, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. विश्वमांगल्याचं स्वप्न वराशी बाळगून अखिल मानव जातीला परमार्थ उदरात साठवून ठेवणारे तत्वज्ञ संत, जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. दिडक्या पद्धतीचा आहे, अतिशय सुंदर अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे आई या संबोधनाने आईला हाक मारतात, म्हणजे देवाला हाक मारतात. खऱ्या अर्थाने संत देवाला हाक त्यावेळेसच मारतात की ज्या वेळेस संतावर संकट आल्या जातं, त्यावेळेस संत देवाला हाक मारत असतात. दुसरं कारण असं आहे, संसारामध्ये त्रस्त होणारे तुम्ही आम्ही माणसं आहोत. कारण संसार हा मूळच दुःखाचा आहे. महाराजांचं प्रमाण आहे त्याच्याकरता. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये प्रत्येक माणूस दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. सर्व माणसं दुःखी आहेत. नव्हे नव्हे तुम्ही आम्ही दुःखी आहोत याच्यात नवल नाही. संत तुकाराम महाराजांना सुद्धा दुःख भेटलंच ना महाराज संसारामध्ये.
आणि कदाचित या संसारामध्ये दुःख भेटल्याच्या नंतर त्या आकांतेने जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला हाका मारली असावी. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणास धाव गाली आई, धाव गाली आई, वा वा. धाव घाली आई, धाव घाली आई. आता पाहतीस काही, आता पाहतीस काही, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. हो आई, तू नुसतं माझ्याकडे पाहू नकोस. पाहायचा असेल तुला, जसं प्रल्हादाकडे पाहिलं की नाही त्याप्रमाणे आई तू माझ्याकडे बघ. तुला पाहायचंच असेल आई, ध्रुवाकडे जसं बघितलं त्या प्रकारे माझ्याकडे बघ. जसा द्रौपदी करता धावून आला की नाही आई, त्या प्रकारे तू सुद्धा माझ्याकरता धावू नये. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात धाव घाली आई. आई या शब्दाचे आपल्याला अनेक अर्थ करता येतील, अनेक बोलता येईल आईविषयी. बोलता बोलता एक शेर सांगतो. दिन भर काम करने के बाद जब आदमी घर लौटता है, बेटा पूछता है क्या लाया, औरत पूछती है कितना कमाया, लेकिन माँ ही पूछती है बेटा कुछ खाया. याच्याकरता तुकोबरायांचं प्रमाण आहे बघा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, या जगाची काळजी करणारा जो आहे त्याला ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा म्हणतात. चाले हे शरीर कुणाची असत्य, कोण बोलविते हरिविन. देवा, आई जेवढी मुलावर प्रेम करते, आई जेवढी मुलाची काळजी घेते, त्या आकांतेने तू मला भेटण्याकरता येईल. जगद्गुरु तुकोबराय म्हटले आता सण होत नाही, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपोटी. वियोगे या शब्दाचा अर्थ असा आहे, आईचा जसा मुलाला वियोग होतो आणि वियोग झाल्याच्या नंतर जितक्या आकांतेने आई मुलाची वाट पाहते, त्या प्रकारे तुकोबराय म्हणतात झालो वियोगे हिमपोटी. मी पहिल्यांदाच बोलताना तुम्हाला बोललो, जगद्गुरु तुकोबराय म्हटले मी संसारामध्ये तृप्त झालेलो आहे, तापलेलो आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा. देवा, मी या संसारामध्ये इतका तापलोय, मला काय कर तू शीतळ कर. करावे शीतळ बहु झाली हळहळ. आणि एकदा की देवा तुझी भेट झाली, एकदा की तुला मी डोळ्यामध्ये पाहिलं, एकदा की तुझं दर्शन झालं, माझं हे शरीर, माझं हे डोकं मी तुझ्या पायावर ठेवणार आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतो, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई, तुका म्हणे डोई. कधी ठेवी नाही पायी, कधी नाही पायी. महाराज म्हणले, ज्या प्रकारे कान्होपात्राने देवा तुझ्या चरणावर मस्तक ठेवलं होतं की नाही, धन्य कान्होपात्रा झाली वो भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. जशी ती कानोपात्रा एका वेश्याच्या कुळामध्ये जन्माला येऊन जशी भाग्याची झाली की नाही, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, या दृढ भावाने तुझ्या चरणावर हे मस्तक ठेवून माझं शरीर तुला समर्पित करायचंय, असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठोबा रुक्माई हरी जय जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वा महाराज. ताई, काय सांगाल सेवेकराबद्दल? वा, ऋषिकेश महाराजांनी खूप छान कीर्तन केलं. धाव घाली आई, आता पाहतेस काही. मानवी जीवनामध्ये जीवनाला खऱ्या वेदना होत्यात, त्यावेळेस पहिलं वाक्य निघतं आई. पहिली गोष्ट म्हणजे तुमची अभंगाची निवड खूप छान आहे. भिवंडीला संत माऊली शांताराम भाऊ जयवंत नावाचे संत झाले आणि त्यांचे पट्टशिष्य मारुती मामा
त्यांचा मला गंडा आहे, त्यांचा मला दोरा आहे. वा. आणि त्यावेळेला त्या कीर्तना संबंधाने जे मार्गदर्शन करायचे त्यात त्यांचं एक वाक्य असायचं की तुम्ही कीर्तनकार नवीन जेव्हा कीर्तन करता त्या उपदेशपर वगैरे अशा भानगडीत पडण्याऐवजी तुम्ही करुणापर अभंगावर कीर्तन केली पाहिजेत. मला आज ते वाक्य आठवलं. अभंग ऐकल्यानंतर ही करुणा भाकली आहे, धाव घाली आई आता पाहते सकाळी. गोड अशी निवड तुम्ही केली आणि त्यावर साजे असं निरूपण आपण गोड रीतीने मांडलंय. एक रम्य कीर्तन आज तुमच्यामुळे आम्हाला ऐकायला मिळालं. खूप शुभेच्छा. वा वा वा. मुळातच माझं परम भाग्य आहे पाटील बाबा, मी तुमचा फार फॅन आहे. परिमळ गेलिया ऊस फुल देठी, परिमळ गेलिया ऊस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाटयाचे पाहे, घडी घडी काळ वाटयाची पाहे, किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा, काहीतरी बोध करी म्हणा. एक तास उरला खटवांगराया, एक तास उरला खटवांगराया, भाग्यदशा कैसे प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, सापडला हरी तयाला साधन, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल 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 बोला कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. परिमळ गेले आऊस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधणी, एका जनार्दनी हरी बोला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्रसंगी संकीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबांचा हरिपाठ या प्रकरणातला 5 चरणाचा उपदेश करणारा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. नाथबाबा या अभंगाच्या माध्यमातून मानवी जीवनाचा धर्म काय आहे, या देहामध्ये आल्यानंतर नेमकं कोणतं करायचं कर्म आणि ते कर्म करण्याचं असलेलं मुख्य जे वर्म, या तिन्ही गोष्टींचा विचार आजच्या अभंगामध्ये व्यक्त करतात. यात जीवनाकडं आपण जर पाहिलं, समाजाकडं पाहिलं तर संत महात्मे थोडेसे अंतकरणानं दुःखी होतात. याचं कारण एक आहे, या आडरानानं धावणाऱ्या जगताकडं पाहिल्यानंतर संत महात्म्यांच्या अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण होतो, कळवळा निर्माण होतो. तसं पाहिलं जीवनामध्ये 2 असे वर्ग आहेत की ज्यांच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे. एक पहिला आपले आईवडील आहेत की त्यांच्या अंतकरणामध्ये आपल्या लेकराच्या विषयी कळकळ आहे, कळवळ आहे. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभा विनप्रीती. आणि दुसरा वर्ग संतांचा आहे
संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये येत असताना केवळ जगतावरती परोपकार करण्याकरता आणि जगाला चांगल्या प्रकारची वाट दाखवण्याकरता येत असतात. संत महात्म्याने जी वाट आपल्याला दाखवली आणि त्या वाटेनं जर आपली वाटचाल जीवनामध्ये असेल तर कोणत्याच प्रकारचा गुंता पडत नाही. निळोबाराय बोलतात, येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. नाथ महाराज बोलतात, या देहामध्ये आपण आलोय, आपल्याला नेमकं जीवनाचं सार्थकत्व कशामध्ये हे कळालं पाहिजे. पाहे पा शरीराची आगावा दया लागी आले गा पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. आपण जे कार्य घेऊन इथं आलो ते कार्य आपण करत नाही. जे आपल्या जीवनामध्ये अवांतर प्रयोजन आहे आपण त्याला अधिक महत्व दिलं आणि मुख्य प्रयोजन आहे ते अवांतरामध्ये टाकलं. आणि म्हणून संत महात्म्यांना जगताला उपदेश करावा लागला. आपण या देहाकडं एका वेगळ्या नजरेनं पाहतो, पण संत महात्म्यांचं जो दृष्टिकोन आहे या देहाकडं पाहण्याचा, देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रक्षण से भासतच. तुकोबाराय बोलतात, देहाचा जो नश्वरपणा आहे तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आम्हाला त्याचं वर्म कळालेलं आहे. आणि म्हणून या देहाकडे पाहत असताना परमार्था करता मिळालेलं साधन म्हणून पाहिलं पाहिजे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवती होईल जे म्हणती ते होती, तरी काचे ते न धरावे. म्हणून महाराज बोलतात, बाबा आयुष्य जोपर्यंत आपल्या हातामध्ये इंद्रिय आपल्याला साथ देत आहेत तोपर्यंत त्या संसारामध्ये किंमत आहे. एकदा का सगळी इंद्रिय गलित गात्र झाली, फाउंडेशन पॅक झालं की पुन्हा काही होत नाही. नाथ बाबा या अभंगामध्ये आपल्याला एक सुंदर अशा प्रकारचं उदाहरण देतात. जसं फुलातला एकदा का सुगंध निघून गेला, परिमळ एकदा का निघून गेला की मग मात्र त्या फुलाकडे कुणाचं लक्ष जात नाही, नाही का. ते ओसपणानं त्या देठाला चिटकून राहत असतं, केवळ अस्तित्व आहे म्हणून फारशी त्याची किंमत राहत नाही. त्याच पद्धतीनं या आयुष्यामध्ये या देहाचा विचार आहे. एखाद्याचं नाव अण्णा असतं, अण्णा. घरातली लोक सर्व अण्णा म्हणतात, गावातल्या लोकांच्याकडून आदरानं त्यांना अण्णा म्हटलं जातं. पण अण्णा कुठपर्यंत, जोपर्यंत अण्णा काहीतरी बाहेरून आणतोय तोपर्यंत अण्णा. पण एकदा का अण्णाचं अन्न बंद झालं की तोच अण्णा अण्णाला मागवत असतो. विठ्ठल म्हणून महाराज या अभंगामध्ये बोलतात, आयुष्याचा शेवट तसा आहे, जोपर्यंत चांगल्या प्रकारचा परमार्थ करता येतोय तोपर्यंत परमार्थ करून घ्यावा. का? कारण पुढल्या क्षणाची आपल्याला नाही का भरवसा नाही. आयुष्य मोजावया बैसला मापाडी, तुकारे व्यवहारी संसारीच्या, ठाऊके नसता नेहील ओढून. तो काळ आपल्याला काही विचारून येत नाही. म्हणून महाराज बोलतात, घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. महाराज सारखं त्या काळाचं लक्ष आपल्यावरती आहे. काय करायला पाहिजे या जीवनामध्ये आल्यानंतर. तुकोबाराय बोलतात, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण, सावध होवनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध होऊन हे करायचंय. पण महाराज आम्ही झालो जीवनामध्ये सावध, आम्हाला माहित नाही किती दिवस राहिलेत, वेळ किती आहे माहित नाही. नाथ बाबा बोलतात, बाबा फार काळजी करू नको, कारण उद्धार करून घेण्याकरता फार मोठी साधना करावी लागते असं काही नाही. परीक्षित राजानं 7 दिवसामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. आणि एक पौराणिक अशा प्रकारचा दृष्टांत नाथबाबा देतात. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तासामध्ये खटवांग राजानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. देवदैत्यांचं जे काही युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये हा खटवांग नावाचा राजा, रघुकुलातला राजा देवांना सहाय्य करतोय आणि त्यानं देवांना विजयश्री मिळवून दिली. देवांनी सांगितलं, माग वरदान, म्हणजे मला काही नको, मला फक्त एवढं सांगा माझं आयुष्य किती शिल्लक आहे. चित्रगुप्ताला बोलवलं, चित्रगुप्तानं सांगितलं, महाराज फक्त 1 तास राहिला. आणि 1 तासामध्ये सर्वांची व्यवस्था केली आणि भगवत प्राप्ती करून राजानं
खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. पण एवढं हे सहजासहजी शक्य होत नाही. नाथबाबा बोलतात, बाबा हा भगवान परमात्मा साध्य करण्याकरता कोणती तरी साधना आपल्या जीवनामध्ये असावी लागेल. म्हणून सापडला हरी तयाला साधनी आणि एका जनार्दनी हरी बोला. हे एका जन्मात सहजासहजी शक्य होत नाही. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ये बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसे आतोडे, समागम घडे संतांचा. म्हणून नाथबाबा अत्यंत तळमळीनं आपल्याला हा उपदेश करतात. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वा 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 वा. दादा काय सांगाल या सेवेकराबद्दल? अत्यंत शुद्ध सांप्रदायिक कीर्तन याला म्हणता येईल. मला असं वाटतं कीर्तन इज नॉट अन एंटरटेनमेंट बट वाह. कीर्तन इज अन एंटरमेंटेनन्स. क्या बात. वा. हे मनोरंजनाचं नाही, मनोमंथनाचं साधन आहे. आणि आपण अगदी एक शांत रसाची पर्वणी असलेलं गोड कीर्तन केलं. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी कीर्तनाच्या करता खूप शुभेच्छा. सोमनाथ महाराज यांनी खूप छान कीर्तन केलं. आता आदरणीय दादांनी सांगितलं कीर्तन कसं असावं, तर कीर्तन अभंगावरच बोलावं, वर नाही, अभंगावर बरंच बोल. असावं. वा वा वा. तसं असावं. परिमळ गेलिया ओस फुल दिठी, आयुष्या शेवटी देह तैसा. फार सुंदर अभंग आहे. ताजं फुल म्हणजे हे तारुण्य आहे. हे तारुण्य जर तुम्ही भक्तीला समर्पित केलं तर मग नक्कीच जीवनाचं कल्याण होतं. बरोबर. पण वय झाल्याच्या नंतर दादा आपल्या आश्रमात आणि आमच्या आश्रमात लोक येतात की आहे का आश्रमात जागा, आता पार फुल सुकलं ना, आता कशाला इकडे येता हो, वा वा काहीच वा. राहिलं नाही. परिमळ गेला, सुगंध आहे तोपर्यंत या हो. वा. सुगंध बरं का. आज या ठिकाणी फारच सुगंध आला आणि खूपच छान बोललात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. तर माऊली निकाल स्पष्ट झाला. ज्यांची सेवा अशीच अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज आणि योगेश महाराज. यांचा प्रवास असाच अखंडितपणे सुरू राहणार आहे. माऊली एकदा जोरदार टाळ्या. वैष्णवांची पताका घ्या आणि अशीच वारीची सेवा करत राहा. रामकृष्ण हरी. चला मंडळी, आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात न्यारी आपली पंढरीची वारी, एक मुखानं बोला पांडुरंग हरी.